1 कप पोह्यापासून कधी पोह्याव्यतिरिक्त तुम्ही हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसतील तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण 1 कप पोह्यापासून छान असा नाश्ता बनवूया की एकदा घरी बनवला तर वारंवार नक्कीच बनवा. त्याच्यासाठी बघा इथे 1 कप पोहे घ्यायचे आहे. 1 कप पोहे घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि याला मोकळे करून असे 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला भिजायला ठेवायचे आहे. थोडं पाणीही त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला मिक्सरचं लहान पॉट इथे घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 1 कप वाटाणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 ते 2 आल्याचा तुकडा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तसे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये घालायच्या आहे आणि अर्धा चम्मच एवढं जिरं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला अशा प्रकारे बघा फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. बस अशाच प्रकारचं आपल्याला हे सगळं साहित्य हवं आहे. मिक्सरला वाटण वाटल्यानंतर आता इथे बघा आपल्याला हे पोहे बघायचे आहे. तर पोहे छान इथे भिजलेले आहे. 15 मिनिटं आपण हे पोहे असे भिजण्यासाठी ठेवलेले होते. आता काय करायचं, याला एकजीव असे मळून घ्यायचे. ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा पोह्याचा हा पदार्थ बनवला का, हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता तुम्ही इथे बघू शकता पोहे आपले छान असे बारीक झालेले आहे. आता आपल्याला अर्धा कप एवढा बारीक रवा याच्यामध्ये घालायचा आहे. आता जे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर पॉटमध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणीसुद्धा याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे एक बारीक उकडलेला आलूसुद्धा घालायचा आहे. एकदम मोठा आलू आपल्याला इथे वापरायचा नाही, तर एकदम छोटा जो आलू असतो तोच आपल्याला एक असा मॅश करून इथे घ्यायचा आहे. तर हा आलू जो आहे तुम्ही आधीच उकडून घेतलेला होता. आता आलूसुद्धा याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. अर्धा चम्मच तिखट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. अर्धा चम्मच धनेपूड आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि किंचित अशी हळदसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता आपल्याला अर्धा चिरलेला लिंबूसुद्धा याच्यामध्ये पिळून घालायचा आहे. खूपच चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो. तुम्ही नक्की एकदा घरी बनवा आणि हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या मुलांना कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही बघू शकता इथे मी लिंबूसुद्धा अशा प्रकारे पिळून घेतलेलं आहे. आता हे जे सगळं साहित्य आहे ते अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. खूपच चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो. इथे हा पदार्थ बनवण्यासाठी आपलं जे साहित्य आहे ते पूर्णतः अशा प्रकारे बघा इथे मिक्स झालेलं आहे. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आता इथे आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला पाणीसुद्धा इथे घ्यायचं आहे. आता काय करायचं, थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा गोलाकारमध्ये याला आकार द्यायचा आणि अशा चापट ज्याप्रमाणे आपण अगदी वडे बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला याला आकार द्यायचा आहे आणि तशा प्रकारचे आपल्याला जेवढेही वडे आहे तेवढे करून घ्यायचे आहे. खूपच मस्त असे वडे बनून तयार होतात. आता बघा तुम्ही इथे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे सगळे वडे किंवा पोह्याचे कटलेटसुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर आपल्याला अशा प्रकारचे हे जे कटलेट आहे किंवा हे जे वडे आहे हे आपल्याला बनवून घ्यायचे. इथे बघू शकता आपले जे पोह्याचे कटलेट आहे ते पूर्णतः इथे बनून झालेले आहे. एका इकडे आपल्याला गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि आता हे जे कटलेट आपण बनवून घेतलेले आहे ते अशा प्रकारे बघा वाफवून घ्यायचे आहे. मंद आचेवर आपल्याला अर्धा तास हे जे कटलेट आहे ते वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता अर्धा तास पूर्ण झालेले आहे आणि आपले जे कटलेट आहे ते छान असे वाफवून झालेले आहे. आता हे जे कटलेट आहे ते आपल्याला एकीकडे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. जोपर्यंत पूर्णतः हे कटलेट थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला याला तडका द्यायचा नाही किंवा फोडणीसुद्धा द्यायची नाही. तरी ते बघू शकता आपले जे कटलेट आहे ते छान असे थंड झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, तर एकीकडे आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि कढईमधलं तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच एवढी मोहरी. अर्धा चम्मच मोहरी घातली की अर्धा चम्मच एवढं जिरंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते सर्व तडतडलं की 1 चम्मच पांढरे तीळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. पांढरे तीळसुद्धा छान असे तडतडले की आपल्याला थोडी कोथिंबीर जी आहे तीसुद्धा बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. आता हे सगळं छान असं फोडणीमध्ये झालं की थोडं मीठ घालायचं आहे आणि आपले जे कटलेट आहे ते पूर्णतः याच्यावर आपल्याला घालून घ्यायचे आहे. कटलेट पूर्णतः अशा प्रकारे सोडायचे आहे आणि पूर्णतः कटलेट सोडल्यानंतर आपल्याला हे जे कटलेट आहे ते या तडक्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटे आपल्याला हे जे कटलेट आहे ते छान असे गरम होऊ द्यायचे आहे. आपण आपल्याकडे वारंवार
पोहे बनवत असतो. पण कधी अशा प्रकारचे कटलेट तुम्ही घरी बनवले का? तर नक्कीच बनवले नसतील तर यावेळेस नक्की बनवा. आणि हे कटलेट कसे झाले बरं? ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले हे जे कटलेट आहे ते बनून तयार झालेले आहे. खूप युनिक पदार्थ आहे आणि मुलांनाच नाही तर घरातल्या सर्वांनासुद्धा हा पदार्थ खूपच असा आवडणार आहे. म्हणून एकदा आपल्याकडे हा कटलेटचा जो प्रकार आहे तो नक्की बनवा. आता इथे बघू शकता मस्त असे आपले हे कटलेट बनून तयार आहे. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा तसेही जरी दिले तरी खूपच चवीला चविष्ट लागते. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. प्रीतिखंडा रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि एक लाईक, एक सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.